हॅलो नमस्ते, कसे आहात? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. बरीच लोक विचारतात इतनी एनर्जी कहाँ से लेकर आते हो. आज मी तुम्हाला सांगणार आहे, गुपित सांगणार आहे एवढी एनर्जी. आता ह्याच महिन्यात 70 कंप्लीट झालीत, मग मी एवढी एनर्जी कुठून आणते? अगदी सोपं आहे, काही अवघड नाहीये. अगदी पूर्ण व्हिडिओ मात्र बघा, म्हणजे तुम्हाला सगळे क्लू मिळणार आहेत. फ्रॉम द बिगिनिंग, म्हणजे आमचा जन्म, मोठं झालेलं सगळं अगदी नॅचरल सराउंडिंग्स मध्ये. मी पूर्वीचे व्हिडिओज मध्ये पण सांगितले. कर्नाटकातले दक्षिण कन्नड जिल्ह्यातलं धर्मस्थळहून 12 मैल लांब शिबाजे म्हणून एक विलेज आहे. आमचे वडिलांच्या सुपारीच्या बागा होत्या. सगळं घरात व्यवस्थित होतं. कामाला माणसं होती, गोठा होता, गाई म्हशी सगळं होतं. अगदी सुखकर म्हटल्यासारखं बालपण गेलेलं आहे. 7 भावंड होतो. सगळ्यांचं छान झालेलं आहे. मग शिक्षण झालं. शिक्षण झाल्यावर लग्न होऊन मी महाराष्ट्रात मिरजला आले. विचार करा, कर्नाटकातनं महाराष्ट्रात. का? म्हणजे माझे आत्याचे मिस्टर आणि माझे मिस्टरांचे मावशीचे मिस्टर ते खूप चांगले मित्र होते. त्यामुळे ते मैत्रीमुळे कसा मुलगी आहे मुलगा आहे म्हणून पत्रिका दिली गेली, गुण जुळले, गोत्र आता आपले बघतात सगळं झालं, मुलगी दाखवून झालं, ओके. मग लग्न झालं. लग्न होऊन आले तेव्हा मला मराठी बिलकुल येत नव्हतं. फक्त काहीतरी शब्द कानावर पडत होते. मी आणि माझे मिस्टर दोघंही इंग्लिशमध्ये बोलत होतो. सासूबाई बरोबर सगळं मिक्स, म्हणजे इंग्लिश हिंदी मिक्स असं चाललेलं होतं. आणि लग्न होऊन आल्यावर मी मिरजेत न्यू इंग्लिश स्कूल म्हणून शाळा आहे तिथे लागले. ते शाळेत लागायच्या आधी मी आयडियल इंग्लिश स्कूलला होते 1 वर्ष. घरी आले होते बोलवायला, असं या आमच्या शाळेत शिकवायला म्हणताना मी गेले. मग तिथे गेल्यावर आम्ही काहीतरी ट्रेनिंगला गेल्या वेळेला न्यू इंग्लिश स्कूलचे मगदूम सर भेटले. ते म्हणाले, अहो हे प्रायव्हेट शाळेतनं काम करण्यापेक्षा आपली ग्रांटेड शाळा आहे, उद्या तुम्हाला पेन्शन मिळणार, सगळं पुढेपर्यंत पगार कितीतरी पटीनं आहे. काम हेच काम, इथे करायचं तर काम तिथे करायचं. म्हणताना तिथे गेलो, सरांना भेटलो, ते लेसन घ्यायला लावलं, इंटरव्ह्यू घेतला, लगेच उद्यापासून या म्हणून. त्यामुळे नोकरी तर मला अगदी इझिली लागलेली आहे. काही नंतर मी रिटायर होईपर्यंत, म्हणजे 13 साली रिटायर झाले. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे नियमाप्रमाणे एट द एज ऑफ 58 आपण रिटायर होतो, म्हणजे तुम्हाला माझं वय कळलं. त्यामुळे 13 साली फेब्रुवारीत रिटायर झाले मी. आणि रिटायर मी फेब्रुवारीत झाले ते जानेवारीतच. 25 जानेवारीला माझे मिस्टरांचं हार्ट अटॅकनं ते एक्सपायर झाले. मग माझा मुलगा म्हणाला, नाही तू आता एकटी काही राहायला नको. म्हणताना आम्ही घराला कुलूप लावला. अधूनमधून जातो मिरजेला, घर आहे आमचं आमच्याकडे, म्हणजे फ्लॅट होतं तर विकत घेतलेला. त्यामुळे मग मी त्याच्याबरोबर आले. त्याची कशी नोकरी, मी म्हटलं तुम्हाला 3 वर्षांना क्लास 1 ऑफिसर आहे, 3 वर्षांना एकदा बदल्या होतात त्यांच्या. त्यामुळे आता आम्ही सध्या नांदेडला राहतो. आता मी एवढी एनर्जेटिक का, हा तुमचा प्रश्न आहे, हा सांगणार आहे. हे मी सांगितलं म्हणजे बरेच लोक विचारतात. मी पूर्वी केलेले होते व्हिडिओ, पण ते बघितले नसेल म्हणून थोडक्यात सांगितलेलं आहे. आता एवढं एनर्जेटिक राहायला मेन पहिलं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग. मी कधी ग्लास अर्ध रिकामा आहे म्हणणार नाही, भरलेला आहे म्हणणार. आपल्याला माहित आहे, आपले कवींनी सांगितलेलं आहे कायम, तसं माझं म्हणणं पण तसंच आहे. मी एखाद्याला मूर्ख म्हणणार नाहीये, त्याला जरा कमी समजते म्हणेन हवं ते.
पण मी त्याला काहीच येत नाही, ही झोपलेस वगैरे असला कधी म्हणणार नाहीये. का म्हणजे प्रत्येकाकडे काहीतरी गुण असतात आणि खरं आहे हे. त्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, कायम मी पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. आणि मी ज्या गोष्टींकडे बघते का नाही, ज्या गोष्टी माझे कंट्रोलमध्ये आहेत ते मी करते. त्याला काही हे नाहीये, उद्याला असं ठेवत नाही. आत्ताच्या आत्ता करण्यासारखं काम असलं की लगेच करून टाकते. आणि जे माझ्या हातात नाही तर मी देवाला सोडून टाकते. आणि नको त्या गोष्टींबद्दल नुसतं बडबडत बसणं मला आवडत नाही. फॉर एक्झाम्पल काही लोक म्हणतात मोदी असं करायला नको होता, अमुक नको होता. आपल्याला काय माहीत त्यांचे काय प्रॉब्लेम आहे, त्यांचे काय. त्यामुळे उगीच मी कोणालाही नावं ठेवत बसत नाही. आणि माझे कंट्रोलमध्ये असलेलं मी लगेच करते. जे काही माझे कंट्रोलमध्ये नाही दॅट आय एम लिस्ट बॉदर्ड. मी काही त्याच्याबद्दल जास्त काही काळजी करत नाही. आणि माझे फिजिकल आणि मेंटल हेल्थकडे मी कायम लक्ष देते. फिजिकल हेल्थला वॉकिंगला वगैरे जाते, मेंटल हेल्थला मेडिटेशन करते. आणि देवावर माझा विश्वास आहे, अंधविश्वास नाही. सकाळी कायम आंघोळ करून आल्यावर आधी मी देवाला हात जोडते, नंतर सगळं. लहानपणीपासून तर अगदी आम्हाला लहानपणीपासून आईवडिलांनी संस्कार केलेले होते. आंघोळ करून आल्यावर आपण धुतलेले कपडे घालतो, आधी देवाला नमस्कार करायचे. त्यामुळे तर करते. आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, मी कायम आय लिव्ह इन द प्रेझेंट. मी प्रेझेंटमध्ये राहते. पूर्वीचा असं आता विचार करत राहत नाही, उद्या कसं होईल ह्याची काळजी करत. तो देव आहे की सगळं काळजी घ्यायला व्यवस्थित, मी कशाला काळजी करू. त्यामुळे आय लिव्ह इन द प्रेझेंट. आणि नेक्स्ट, आय एम क्युरियस अबाउट न्यू लर्निंग. आता हे यूट्यूब सुद्धा आधी आम्ही नातीसाठी चालू केलेलं होतं. मग गेल्या वर्षभरापूर्वी ती पण तिच्या अभ्यासात वगैरे बिझी झाली छोटी असल्यामुळे. मग म्हटलं आता मी घालत जाते. मी घालायला लागले, 3-4 महिने त्याची मॉनिटाईज झालं. मग म्हटलं करूया. आणि बाकी लोकांनाही त्यातनं काही फायदा होत असला तर. आणि मी पण बिझी राहते आणि मला पण आवडते. जे काही माझ्याकडे आहे तर मला दुसऱ्याला द्यायला आवडते. त्यामुळे हे मी चालू केलं आणि आय लव्ह दिस वर्क. मला कुठलंही काम मी करताना ते कामावर खूप प्रेम करते, प्रेमानं काम करते. आणि मेन म्हणजे मी माझं काम करत असते, त्यामुळे मला लोकाला नावं ठेवत बसायला वेळ नाही. कोणाचं चांगलं असलं की चांगलं म्हणते, किंवा असं नाही हे चुकीचंच आहे तमुक, मी कधी कोणाला बोलत नाही. चांगल्या गोष्टींना मी कौतुक करते, नको त्या गोष्टींना किंवा कोणाचंही मन दुखवायला मला आवडत नाही. मी असा विचार करते, मला लोकांनी असं म्हटलं ते कसं वाटेल. त्यामुळे शक्यतो मी कोणाचंही मन दुखवायला जात नाही. मला होत असलं की मी कोणाची मदत करते. आणि माझे वयाचे लोकांचे ग्रुप आहेत, कुठे गेलं तरी. हे बघा, मला लोकांशी बोलायला आवडते, त्यामुळे माझे ग्रुपचे लोकांशी मी मिक्स होते. फक्त माझे ग्रुपचेच असं नव्हे, माझ्यापेक्षा लहान लोकांबरोबर पण मिक्स होते, माझ्यापेक्षा मोठे लोकांबरोबर पण मिक्स होते. मला अगदी छोटी 20, 25, 30 वर्षाचे पण मित्रमैत्रिणी भरपूर आहेत. आणि सोशल फंक्शन्स अटेंड करते. शक्य असलं की, लांब असलं तरी, होत असलं तर आम्ही जातो. वर्षाला एकदा कुठे लांब ट्रिपला जातो. आता यंदा काश्मीरला जायचं चाललेलं आहे मे महिन्यात. गेल्या वर्षी मेघालयला गेलो होतो. त्याच्याशिवाय बाकीच्या छोट्या छोट्या ट्रिप असतात. म्हणजे मी ऍक्टिव्ह राहते. नुसतं अगदी झोपून बाबा
हे करत असं राहत नाही. मला बिझी राहायला आवडते आणि मला येत असलेलं दुसऱ्याला काही शिकवायचं असलं की शिकवते मी. तर काही उकडीचे मोदक असतील किंवा आणि काही असेल. बरेच वेळेला आमच्या बदल्या होत असल्यामुळे आजूबाजूला येणारे ह्याचे कलिग्सांचे बायकांना माहीत नसते. त्यामुळे काकू आम्हाला हे शिकवा होता शिकवा, त्यामुळे आनंदानं मी शिकवते. मला आवडते तर, पण मी होऊन शिकवते म्हणून जात नाही, ते होऊन विचारलं की शिकवते. आणि तर म्हटलं ट्रिप वगैरे आम्ही ऑर्गनाईज करतो, वेकेशनला जातो आणि रोजचं एक्सरसाइज करते, वॉकिंग वगैरे. आणि हल्ली मात्र स्लो डाऊन केलेलं आहे. पूर्वी माझं काय असायचं, खूप काही पट व्हायला पाहिजे का, म्हणजे घरातलं करायचं, शाळेला जायचं, त्याच्याशिवाय इंग्लिश स्पीकिंगचे वगैरे क्लासेस असायचे ते घ्यायचे, त्यामुळे मी खूप बिझी होते. आता मी अमुक करायचं नाही होत म्हणण्यापेक्षा आय हॅव ट्राईड टू स्लो डाऊन. ओके, होते, झालं नाही म्हणून हे नाही. घरातही सुनेनं मी करते तसं काही केलं नाही तरी ठीक आहे. किंवा काही गोष्टी घरातही कुकिंगच्या पण करते का, म्हणजे मुलाला काही गोष्टी मी केलेल्याच आवडतात. शिरा माझ्या हातचा आवडतो त्याला, सांबार मी केलेला आवडतो, कुर्मा मी केलेला आवडते. असं काही ठराविक गोष्टी मी केलेल्या त्याला आवडतात, त्या मी आवर्जून करते. नातीचा अभ्यास घेते, नातीला वेण्या मी घातलेल्याच आवडतात, त्यामुळे तिच्या वेण्या घालायच्या म्हणा, तिला हवं तर पण करते आणि आनंदी राहते. जे गोष्टींना हसतो आम्ही. मी इथे काही मला लाफ्टर क्लब वगैरे आहेत का माहीत नाही, त्यामुळे त्याला काही जात नाही मी स्वतः आनंदी राहते. आणि मुख्य म्हणजे टॉक्सिक पीपल पासून मी लांब राहते. जी लोक नावं ठेवतात प्रत्येक गोष्टीला, नाही अमुक तमुक म्हणतात, त्यांच्यापासून मी लांब देते. त्यांना मी काही लक्षात देत नाही. आता मला कॉमेंट्स, खूप चांगलेच कॉमेंट्स येतात. कुठे एखाद नेगेटिव्ह कॉमेंट आलं तरी आय जस्ट नेग्लेक्ट इट. मी काही लक्ष देत नाही. ते का माझं लक्ष असते चांगल्या गोष्टींकडे बघायचं. मी म्हटलं आता सोन्याचे खाणीत सोनं खोदताना थोडंसं मिळणारे सोन्याकडे लोकांचं लक्ष असते, नको ते माती दगड त्याच्याकडे नाही. त्यामुळे तुम्ही जे लोक माझ्यावर खूप प्रेम करता, माझं लक्ष कायम तुमच्यावर आहे, त्यामुळे मी कायम चांगल्या गोष्टींवरच लक्ष देते. आणि कधी उद्याचा मी विचार करत बसत नाही. असं कधी अमुक होईल का, तमुक होईल का, मला चालता आलं नाही ते काय, उठता आलं नाही ते काय नाही, कधी मी विचार करत नाही. देव आहे वर बघायला. आणि मेन म्हणजे मी बिझी राहते. मला नुसतं लोळत राहायला तर हे आवडत नाही, त्यामुळे मी बिझी राहते. आणि नवीन काही गोष्टी शिकायला आवडतात, त्या शिकत जाते. तुमचे सगळ्यांचे प्रेमानं तर मला आणि खूप यंग केलेलं आहे, एनर्जेटिक केलेलं आहे. तुम्ही एवढे छान प्रश्न विचारता, कमेंट्स पाठवता, त्यामुळे मला खूप आनंद होतो. हेतनं मी आणि एनर्जेटिक आणि खूप यंग झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना थँक्स अ लॉट. हॅव ए गुड डे.